सद्गुरुनाथांचे आशीर्वाद करोडो जन्माचं भाग्यवान श्रोते मंडळीचं पुण्य, या मंदिराचे अध्यक्ष, सर्व त्यांचे सहकारी, आजी माजी सहकारी, उपस्थित मान्यवर, दररोज येणारे अतिथी मान्यवर, सद्गुरुनाथ यज्ञेश्वरजी महाराज, भागवतकार सोनपेटकरजी महाराज, तात्या, या मान्यवराचं या मंदिरामध्ये आगमन झालं. आपल्या कार्यक्रमामध्ये आणखी कीर्तनकार भागवतकार येणार आहेत. अयोध्येच्या अवधभूषण दास यांचे शिष्य, त्यांचंही आज पदार्पण होणार आहे. त्यांची इच्छा आहे, एक मोठा रामायण ग्रंथ आहे, तो अध्यक्षांना सुपूर्त रामायण ग्रंथ करणार आहेत. रामरायाची कृपा आहे, हनुमानजीची कृपा आहे. त्यामुळे आपल्याला या भागवती गंगेमध्ये स्नान करण्याचं सौभाग्य मिळालेलं आहे. काल आपण पाहिलं, प्रल्हादजींनी सगळ्या राक्षस कुळाला उपदेश केला. ऐका, राक्षस कुळाने ऐकलं, पण आपण माणसं जर ऐकत नसू तर ते आपलं दुर्भाग्य. प्रल्हादजींनी सांगितलं, एक लक्षात घ्या, तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारा जर कुणी असेल तर तो म्हणजे भगवान परमात्मा. माझं बोलणं लक्षात आलं का तुमच्या? गर्भामध्ये असताना त्या गर्भाची व्यवस्था कुणी केली? राजा परीक्षितीलाच गर्भात सांभाळला अशातला प्रकार नाहीये. तुम्हाला आम्हाला सुद्धा गर्भात ज्यानं सांभाळलं, जन्माला आल्यानंतर त्याचं नाव घेणं हो अथवा न घेऊ, तोच सांभाळतो. आणि हा देह संपल्यानंतर सुद्धा आपल्याला सांभाळण्याची जबाबदारी त्याची आहे. गीतेमध्ये भगवंतांनी फार सुंदर सांगितले, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्जुना, जो माझं नामचिंतन करतो, मरा का म्हणेना, पण जो माझं नाव घेतो, त्याच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी मी घेतो, त्याच्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी मी घेतो. अर्जुन, शुकदेव म्हणतात, राजन, लक्षात ठेव, बोलू नका, राजन लक्षात ठेव, भगवंताशिवाय कुणीही आपलं नाही. ज्यावेळेस आपल्यावर कठीण प्रसंग येतो, ज्यावेळेस आपण आपले शरीर, आपले इंद्रिय बिलकुल हातपाय काही काम करत नाहीत, जोपर्यंत आपल्याकडे जीवानी आहे, जोपर्यंत आपल्याकडे शक्ती आहे, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, तोपर्यंत सर्वच माझं 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 माझा 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 म्हणतात. पण ज्यावेळेस आपल्याकडली शक्ती संपते, ज्यावेळेस आपल्याकडचं तारुण्य संपून जातं, ज्यावेळेस आपल्याकडं पैसा राहत नाही, विपत्ती काळामध्ये मात्र कोण येत नाही. एक गाणं फार सुंदर होतं बरं का, सुख के सब साथी दुख
मीन को मेरे राम तेरे नाम बिना दूजान को. कठीण प्रसंगाच्या वेळेस भगवंताशिवाय कुणीही सहकार्य करू शकत नाही. राजा परीक्षिती, याच्याबद्दल तुला मी एक सुंदर कथा सांगतो. फक्त मला बोललेला अडथळा होतो बरं का माताजी, मला बोललेला अडथळा होतो माताजी, कृपया बोलू नका, मला बोललेला अडथळा होतो. एवढंच पथ्य पाळा फक्त, विनंती माझी. मला मध्ये थोडं बोललं की मला अडथळा होतो. राजा परीक्षिती लक्षात ठेव, वाईट परिस्थितीमध्ये भगवंताशिवाय कुणी जीवू शकत नाही. आसित गिरीवर राजन स्त्रीकुट इति विश्रुता क्षीरोदेना व्रत श्रीमान योजनायुतमुच्छ्रिता योजनायुतमुच्छ्रिता. सुंदर असा त्रिकुट पर्वत लक्षात घ्या. तिथे एक हत्ती राहत होता. दैवयोग असा होता की त्या हत्तीला सिंह सुद्धा घाबरत होता. त्या हत्तीला सिंह सुद्धा घाबरत होता. एवढी त्या हत्तीची ताकद होती. जनावराचा राजा सिंह, त्याला स्वर द्या बरं. जनावराचा राजा सिंह मोप खरं, पण सिंह सुद्धा त्या हत्तीला घाबरायचा. म्हणून हत्तीच व संपूर्ण वनाचा राजा होता. त्याला गजेंद्र असे म्हणायचे. गजाचा इंद्र बरोबर गजेंद्र. या गजेंद्राला 80,000 बायका होत्या. मुलं होते, नातू होते, पंतू होते, सेनापती, सैनिक, काय सांगावं तुम्हाला. भयानक त्याचं मोठं वैभव होतं. त्या गजेंद्राने एके दिवशी विचार केला की आपल्याला सुंदर अशा सरोवरामध्ये स्नान करायचं. लक्षात घ्या, ही कथा त्या हत्तीची नाहीये. गजेंद्र म्हणजे जीव, सरोवर म्हणजे हा संसार. जीव संसारामध्ये येतो, ठीक आहे. संसारामध्ये जीव आल्याबरोबर त्याला वाटतं की आपण समुद्रामध्ये विहार करावा. बायका मुलासहित आयुष करण्याकरता गजेंद्र त्या सरोवराकडे निघाला. सिंह, वाघ सगळेच्या सगळे त्याला वाकून नमस्कार करायला लागले. मोठमोठ्यानं गजर होत होता. महाराजांच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का, महाराजांच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का, महाराजांच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का. आयटीत गजेंद्र निघाला. निघाल्याबरोबर काय झालं, महाराज सरोवरामध्ये गेला. बायका, मुलं, नातू, पंतू सगळे पाणी पिले. पण हत्तीची जात वाटलं त्यांना की आपण जलक्रीडा करावी. सोंडेत पाणी हत्तीने घ्यायचं, हत्तीवर टाकायचं. हत्तीने घ्यायचं, मुलावर टाकायचं. मुलाने घ्यायचं, त्यांच्या बायकावर टाकायचं. बायकाने घ्यायचं, त्यांच्या मुलावर टाकायचं. सुंदर जलक्रीडा व्हायला सुरुवात झाली. पण यांच्या जलक्रीडा करण्यामुळे काय व्हायला लागलं, त्या सरोवरातलं पाणी गढूळ व्हायला लागलं.
म्हणून त्या सरोवरातला राजा नक्र, खेकडा म्हणा किंवा मगर म्हणा, या नकरानं त्या हत्तीच्या पायाला धरलं. कथा नीट आहे का? अध्यात्म समजलं ना तुम्हाला? सरोवर म्हणजे संसार, हत्ती म्हणजे तुम्ही आम्ही, सगळे नातेवाईक आपले. माझा याच्या केसाला धक्का तर आमच्या त्याच्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का. एवढे मोठे मोठे आश्वासन यायला लागले. खेकडा म्हणजे काळानं पायाला धरलं महाराज. हत्तीनं सुरुवातीला स्वतः प्रयत्न केला, पण नकराचं बळ वाढायला लागलं, हत्तीचं बळ कमी व्हायला लागलं. हत्तीने इतरांना हाक मारली, हत्तीने प्रयत्न केला, मुलांनी प्रयत्न केला, सैनिकांनी प्रयत्न केला, सेवकांनी प्रयत्न केला, नातूपंतूंनी प्रयत्न केला. थकले महाराज. या प्रयत्नामध्ये सगळे थकले. एक एक जण निघाला परत. आता पिकलेलं पान आहे म्हणे, यांचं काही खरं नाही. बरोबर आहे का चूक आहे माझं बोलणं? शेवट गजेंद्र त्या सरोवरामध्ये एकटा राहिला. इकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, कोणीच दिसेना. विचार करा थोडा. सगळ्या हत्तीने जर प्रयत्न केला असता आणि एक एक पाय जर त्या नकरावर दिला असता, नकर जिवंत राहिला असता का? नसता राहिला. बरोबर आहे, छोट्यानं मान हलवली बरं का. नकर जिवंत राहिला नसता. पण सगळ्यांनी भीतीने सोडलं आणि गजेंद्रला एकट्याला तिथं टाकलं. गजेंद्रला वैराग्य उत्पन्न झालं. अरे, ज्या बायकोला मी माझं म्हणत होतो, ज्या लेकरांना माझं म्हणत होतो, ज्या माझ्या मित्रांना माझं म्हणत होतो, ज्या पाहुण्यांना माझं म्हणत होतो, ज्या सैनिकांना माझं म्हणत होतो, आज माझ्याजवळ एक सुद्धा राहिला. विचार केला, आता काय करू? हत्ती. पण त्याच्या डोक्यात विचार आला, ज्यानं हे सुंदर विश्व निर्माण केलंय त्याचा कर्ता कुणीतर असेल ना. त्या कर्त्याच्या नावानं एक कमळाचं फूल तोडलं. त्याला माहित नाही कोण आहे ते. ऐका, गजेंद्रानं स्तुती केली. संपूर्ण स्तुतीमध्ये, भागवतामध्ये प्रत्यक्ष तुम्ही वाचा, एकाही देवाचं नाव त्याने घेतलं नाही. मी काय बोलतो तुम्हाला? एकाही देवाचं नाव त्या स्तुतीमध्ये नाही. त्याच्यामुळे सगळे देव विचार करायला लागले. हे विचार करतो मला बोलवून नाही, तो विचार करतो मला बोलवून नाही, तो विचार करतो मला बोलवून. शेवटी भगवान परमात्मा रामरायानं विचार केला की कुणाचंच नाव नाही. जे कुणाचंच नाव नाहीये, वा वा, ते माझं नाव. जे कुणाचंच नाव नाही ते माझं नाव आहे. भगवंत गरुडावर बसले, निघाले. शेवटच्या श्लोकामध्ये भगवंताचं नाव या गजेंद्रानं घेतलं. सोंत सुरसुर बले न ग्रहीत अर्थ दृष्ट्वा गुरुत्मति हरिं खौपात चक्रम उत्क्षिप्य सांबुज करम गिरमाह कृतश्रान नारायणाखिल गुरु भगवन नमस्ते. नारायणाला पाहिल्यावर नारायणाचं नाव घेतलं आणि ते फुल पिकलं. सुरदासजींनी मोठी सुंदर पदावली केली. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारी. हे गोविंद भूपराग आहे. हे गोपाल अब तो जीवन हारी. दादरा आहे, सावकाश म्हणा.
नीर पीवन है तो गयो, नीर पीवन है तो गयो सिंधु के किनारे, नीर पीवन तो गए सिंधु के किनारे, सिंधु बीच बसत ग्राम, सिंधु बीच बसत ग्राम, चरण को पछाड़े, हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे, हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे। चार प्रहर युद्ध भयो, चार प्रहर युद्ध भयो, ले गए मझधारे, नाक का डूबन लगे, नाक का डूबन लगे, राम को पुकारे, हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे, हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे। चार द्वारिका में शब्द गयो, गए हम सारे, द्वारिका में शब्द गयो, शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म, गरुड़ रे सिधारे, हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे, ओ हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे, हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे। बोल सीताराम भगवान की जय। मोठ्यानं भात भगवान रामचंद्र प्रभूला काळजी, तुम्हाला फोन केला होता मी, रामनामाचं साहित्य ज्यांच्या आरत्या तुमच्याकडे आहेत ते आरती देणारे माझे परमप्रिय हे सोनी सर रामनामाचं पुष्कळ मोठं काम करतात बरं का. मला समजलं वृंदावनला गेले पण फोन आला मला म्हणून मी त्यांच्याकडे निरोप देऊ शकलो नाही, पण रामरायाने त्यांना निरोप दिला. गजेंद्राने एक फूल फेकलं, भगवान परमात्मा आले, हत्तीच्या सोंडला धरलं, ओढत बाहेर आणलं, नक्र बाहेर आला. भगवान परमात्माने सुदर्शन चक्र सोडलं, अगोदर नक्राचा उद्धार केला. हत्ती रिकामा झाला. हत्तीने विचार केला, माझ्या शेवटपर्यंत मला कोणी आतापर्यंत मिळू शकलं नाही, सहकार्य केलं नाही. भगवंताच्या पायावर मस्तक ठेवलं, भगवंताने हत्तीचा उद्धार केला.
बोल भक्तवत्सल भगवान की. राजा परीक्षितने विचारलं, महाराजजी हत्ती करता कस काय भगवान आले? तुम्ही तर सांगितलं हत्तीच्या जन्मामध्ये कधीच त्यानं नाव घेतलं नाही, आणि स्तुती करताना सुद्धा भगवंताला पाहिल्याशिवाय नाव घेतलं नाही. बरोबर आहे का? मी मुद्दाम श्लोक तुम्हाला सांगितला, आणि त्याच्याकरता भगवंताने ये ना. आम्ही एवढे नाव घेतो, आमच्या स्वप्नात देव येत नाही, आणि हत्ती करता देव कसा काय? शुकदेवाने सांगितलं, राजा सगळ्या गोष्टी याच जन्मातल्या कर्मावर होतात अशातला प्रकार नाही. येणारं सुख दुःख हे अनेक जन्माच्या कर्माला अनुसरून असतं. राजा हा हत्ती पूर्वजन्मामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. भयानक मोठा तपस्वी, भयानक मोठा परमार्थी, भयानक मोठा दानशूर. ऐका, एके दिवशी देवाची पूजा करत असताना अगस्त्य ऋषी तिथे आले. जरा लक्ष द्यावर का, आपलं काय चाललंय सध्या? नाही त्या संतावर आपला विश्वास बसतो, कुणाला पण संत म्हणतो बरं का, आणि खऱ्या संतावर मात्र आपला विश्वास बसत नाही. मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो, एखाद्या भागवतकारानं 2 लाख रुपये दक्षिणा सांगितली, भागवतकार मोठा. मला घडलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो. लातूरमध्येच एक जण माझ्याकडे ग्रस्त आले भागवता करता. म्हणजे महाराज तुमची दक्षिणा किती? मी म्हणलं माझ्या आयुष्यात मी दक्षिणा ठरविली नाही, आजही ठरविणार नाही, आणि भविष्य काळात सुद्धा मी कुणाला दक्षिणा ठरविणार नाही. तुम्हाला देऊ वाटलं मला 2 पैसे द्या, नाही देऊ वाटलं तर मला बिलकुल देऊ नका. फक्त माझ्या संगीतकाराला सांभाळत जा. त्यांना वाटलं याला काही येत नाही, हे काहीच मागा नाही. पुन्हा ते गेले दुसऱ्या भागवतकाराकडं. त्या भागवतकाराला म्हणले, बोला महाराज तुम्ही या. त्यांनी सांगितलं मी 1 लाख रुपये घेत असतो. हा म्हणले ठीक झालं, आत्ताच आम्ही राजाभाऊ शिंदगावकरांकडून आलोत म्हणले. अक्षरशः त्या भागवतकाराबद्दल धन्यवाद. ते भागवतकार काय म्हणले माहिती का तुम्हाला? म्हणजे शिंदगावकरांकडून तुम्ही माझ्याकडे आलात? कसं काय माझ्याकडे आलात तुम्ही? त्यांनी प्रकार सांगितला. ठीक आहे म्हणजे ते माझे गुरुच बरं का म्हणजे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, नको त्याला आपण संत म्हणतो ना, आहे त्याला आपण संत म्हणत नाहीत. अगस्त्य ऋषी समोर आले. राजाने त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. अगस्त्य ऋषीचा अवमान झाला. अगस्त्य ऋषीला काहीही वाटलेलं नाही. पण भगवंताला राग आला, माझ्या भक्ताचा तू अवमान केलास, जा पुढच्या जन्मामध्ये तू हत्ती होशील. म्हणून हा इंद्रद्युम्न हत्ती झाला. परंतु पूर्वजन्मात केलेलं जे पुण्य होतं, या पुण्याचं फळ म्हणून शेवटी भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले, त्याला सोडवलं. बरं म्हणले महाराज याचं झालं. नक्राने काय केलं? नक्र पूर्वजन्मामध्ये हू हू नावाचा गंधर्व होता. हा हा आणि हू हू माहिती का तुम्हाला? जसं नाटकामध्ये सिनेमामध्ये एक जोकरचं पार्ट करणारे लोक असतात, तसे इंद्राच्या दरबारामध्ये हे 2 विनोदी काम करणारे 2 कलाकार, हा हा आणि हू हू नावाचे गंधर्व. हा हू हू गंधर्व एक दिवशी देवल नावाचे ऋषी आणि स्नानासाठी गंगेमध्ये आले. याने काय केलं की हळूच पाण्यामध्ये बुडला, आणि चेष्टा करण्याकरता त्या देवल ऋषीच्या याला काय केलं, येडी सांगतो तुम्हाला. 3च्या नंतर आपल्याला रामजन्म करायचा आहे बरं का. आता कोणत्या वेळेस होईल त्या याच्याप्रमाणे आपण पाहू. 3च्या नंतर रामजन्म आहे बरं का. आणि तो पायाला गुदगुल्या करायला लागला. ऐका, संताचा अवमानही करू नये आणि संताची चेष्टा सुद्धा करू नये. ते ऋषी घाबरले, आपले दणकन पाण्यामध्ये पडले. मोठ्यानं आला, टाळ्या वाजू वाजू हसायला लागला.
हरले रे हरले, फसले रे फसले, हरले रे हरले. त्यांनी शाप दिला, तू असाच पाण्यामध्ये जाऊन नक्र होशील. पुन्हा गिडगिडायला लागला, महाराज मी एवढा गंधर्व मोठा आणि मला तुम्ही नक्र होण्याचा शाप दिला. मला तुमचं दर्शन झालंय, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. त्याला सांगितलं की भगवान परमात्मा शेवटी तुझा उद्धार कर. राजा संताची निंदाही करू नये आणि संताची चेष्टाही करू नये, संताचा अवमान करू नये. राजा महात्म्य अशा प्रकारचे रामचंद्र प्रभूंनी भगवान कृष्ण परमात्मा पूजा करायची. एकदा नारद महर्षींनी विचारलं, तुम्ही कुणाची पूजा करता? भगवंताने सांगितलं, मी माझ्या देवाची पूजा करतो. नारदाला विचारलं, बोलू नका माताजी. विचारलं भगवंतानी, नारदानी, भगवान तुम्ही कुणाची पूजा करता? म्हणजे मी माझ्या देवाची करतो. म्हणजे त्या देवाचं नाव काय? भगवान म्हणले, मी पूजा करतो, मला वेळ नाही आता सांगायला. जा त्या रजिस्टरमध्ये पहा. रजिस्टरमध्ये अनेक नाव होते, पण हनुमंताचं नाव नव्हतं. म्हणजे आणखी काही राहिलेत का? म्हणजे पुन्हा त्या वहीमध्ये पहा. वहीमध्ये काही लोकांचे नाव होते. पुन्हा म्हणले माझ्या छोट्या डायरीमध्ये पहा, आणि छोट्या डायरीमध्ये एकच नाव होतं, ते म्हणजे हनुमानजी भगवान. म्हणले माझा देव हनुमानजी, माझा देव नारद आहे, माझा देव ज्ञानेश्वर महाराज, माझा देव तुकाराम महाराज. संताची पूजा ही अत्यंत महत्वाची. राजा याबद्दल मी तुला एक कथा सांगतो. माताजी फक्त बोलू नका बरं का. मला बोललं की मला फार त्रास होतो. मी विनंती करतो हात जोडून तुम्हाला, कृपया बोलू नका. तुम्हाला बेकार वाटेल बरं का. लिंक तुटत असते माताजी. पाठ करून आलेलं मी जर तुटून गेलं तर पुन्हा काय बोलू तुमच्या समोर मी. लक्षात आलं का मला काय म्हणायचं? एकदा असंच झालं. देवाचा राजा इंद्र ऐरावत हत्तीवर बसून निघाला. ऐरावत हत्तीवर बसून निघाल्याबरोबर समोरून दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषीच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ घातलेली होती. दुर्वासाने विचार केला, नियम आहे भगवंताचं, संताचं, सद्गुरूचं, श्रेष्ठ पुरुषाचं दर्शन रिकाम्या हातानं घेऊ नये. दुर्वासाने विचार केला, हा राजा आहे, राजामध्ये भगवंताची विभूती आहे. दुर्वासाने गळ्यातली माळ काढली आणि इंद्राच्या गळ्यात घातली. बघा सध्याचे कीर्तनकार लोक तुम्ही घातलेली माळ गाडीला घालतात, गाडीला, कळलं का? तसं इंद्राने काय केलं, गळ्यात घातलेली माळ हत्तीला घातली. हत्तीला काय त्या माळेचं महात्म्य माहिती आहे? हत्तीनं सोंडेनं माळ खाली घेतली, कच 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 तुडवली. माळ तुडवल्याबरोबर इंद्राला शाप मिळाला, तू श्रीहीन होशील. इंद्राची सगळी संपत्ती समुद्रामध्ये बुडाली. अर्थ कळला का? साधू काय देतात तुम्हाला? मंत्राच्या रूपानं, माळेच्या रूपानं, भस्माच्या रूपानं तुम्हाला साधना देत असतात. साधू साधना देत असतात. तुम्हाला नवनाथामधला दृष्टांत माहिती असेल. एका महिलेला मूल नव्हतं. तिने विचार केला. मच्छिंद्रनाथ दारात आले, महाराजजी मला मूल नाही. संत काय म्हणतात माहिती का? बाई आमच्याकडे म्हणजे मुलाची फॅक्टरी नाहीये, पण तुझ्या समाधानाकरता हे भस्म घे. तिला भस्म दिलं. भस्माची किंमत कळाली नाही. तिनं उकंड्यावर टाकलं. गाईच्या शेणाच्या राखेमध्ये जो निर्माण झाला. बोल गोरक्षनाथ भगवान. आपण सुरुवातीच्या दिवशी कथा ऐकली. साधूनी फळ दिलं आत्मदेवाला. दुंदुनीने ते गाईला खाऊ घातलं, म्हणून गाईच्या पोटाला गोकर्ण महाराज झाले. या पद्धतीनं दुर्वासाने साधना म्हणून माळ दिली होती इंद्राला.
पण दुर्वासाला, इंद्राला त्याची किंमत नव्हती, म्हणून त्याची सगळी संपत्ती समुद्रात पडली. देव भिकारी झाले, भगवंताकडे गेले. भगवान, आम्ही भिकारी झालो, काय करावं बोला, काय करावं बोला. देवाने फार सुंदर सांगितलं, तुम्ही भिकारी झालात ना, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला राक्षसाशी युती करावी लागेल. युती हा शब्द भाऊ नवीन आहे का? नाही, फार जुना शब्द. तुम्हाला राक्षसाशी युती करावी लागेल. आही मुष्यक देवा शथ्यर्ष पद्गती गते. आही मुशक. भागवतात काय सांगितलं शुकदेव भगवंतानी? एकदा सर्प संकटात सापडला, त्यानं सुद्धा उंदराबरोबर मैत्री केली. कथा सांगत नाही, माहिती कथा सगळ्याला सांग. एका याच्या पिटीमध्ये सर्प सापडला. ते गारुड्याकडे पिटी असते ना, त्या पिटीमध्ये एवढा मोठा सर्प, पण त्या सर्पाला काही करता येईना. शेवटी त्याला उंदराबरोबर मैत्री करावी लागली. उंदरानं ती पेटी कातरली आणि त्याच्यातून बाहेर सर्प पडला. पुढे काय झालं हे विचारू नका. देवाने सांगितलं तुम्हाला राक्षसाबरोबर मैत्री करावी लागेल. सगळेच्या सगळे राक्षसाकडे गेले. अरे तुमचं आमचं जमत नाही, पण तुम्ही आम्ही भाऊ आहेत म्हणले. शेवटी एक लक्षात ठेवा, आपण आपापसात भांडतो, काही हरकत नाही, पण आपण एक करू आता, की समुद्रामध्ये संपत्ती गेलेली आहे, स्वर्गामधलं अमृत सुद्धा समुद्रामध्ये गेलेलं आहे, ते अमृत आपण काढू, वाटून पिऊ, सगळेच अमर होऊ, पुन्हा भांडणे करत बसू. राक्षसालाही मान्य झालं. म्हणजे रवी कशाची करायची मंथन करण्याकरता? म्हणजे सुमेरू पर्वताची रेवी करायची. म्हणजे दोर वासुकी सर्पाकडे गेले. वासुकी सर्पाला सांगितलं, आम्ही तुला काहीतरी हिस्सा देऊ. आता सगळ्याला माहिती झालं हे राजकारण सगळ्याला, ऐका नाही, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला हे पद देऊ, ते पद देऊ. माझा राजकारणाचा विषय नाही आहे. दृष्टांत सांगता येतात, पण 18,000 श्लोकाचं भागवत आहे, समुद्र आहे. माझी इच्छा आहे प्रत्येकाच्या कानावर, राम मंदिरातलं भागवत असल्यामुळं प्रत्येकाच्या कानावर 18,000 पैकी 1,000 तरी श्लोक तुमच्या कानावर पडू द्या. माझं म्हणणं बरोबर आहे. मला दृष्टांत येत नाही तशातला प्रकार नाही, पण भागवताची कथा मागं पडू नये म्हणून मी दृष्टांत केली. वासुकी सर्पाला विनंती केली, त्यानं सांगितलं ठीक आहे म्हणले, मी येतो. गेले, पर्वत उचलायला गेले. 10 अडकन पर्वत पडला, कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला. नको रे बाबा ते अमृत म्हणले. भगवान परमात्मा म्हणले, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला साथ देणारा मी आहे. लक्षात आलं का मी काय बोलतो? ते कथेमध्ये आपलं स्वतःला सामावून घेत जा. तुम्ही प्रयत्न करा, भगवान तुमच्या पाठी. निव्वळ निष्क्रिय प्रमाणात तुम्ही झोपून जर अंथरुणावर राहिलात ब्लँकेट ओढून, आणि भगवान परमात्माला म्हणाल की माझं एवढं मला पाणी आणून दे, भगवान परमात्मा तुमचा नोकर नाही, भगवान परमात्माचे दास बना. तुम्ही केलेल्या कार्यामध्ये निश्चित तुम्हाला यश मिळेल. भगवान परमात्माने पर्वत उचलला, गरुडावर बसले, बिलकुल समुद्राच्या कडेला आणून ठेवलं. म्हणजे आता काही हरकत आहे का? काही नाही. समुद्रामध्ये पर्वत टाकला, वासुकीचा दोर लावला, पण पर्वत एवढा जड की तो लागला बुडायला. भगवान 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 आम्ही काय करावं? भगवंताने काय केलं? कृत्वा वपु कच्छ्रपम अद्भुतम महात्मविषम. भगवान परमात्माने त्या ठिकाणी कासवाचा अवतार घेतला. बोल कच्छप भगवान. मी ज्यावेळेस म्हणतो ना कच्छप भगवान की जय, कपिल भगवान की जय, पृथु भगवान की जय, ऐकणी, त्यावेळेस भगवंताचा अवतार झाला असतो. भगवंताने हा अवतार घेतला कासवाचा. समुद्र मंथनाला सुरुवात झाली. देवाने विचार केला, याच्या तोंडाकडे जर गेलं कुणी तर हा सर्प नक्की विष होतणार. म्हणून देवाने सांगितलं
कुठलंही कार्य करताना स्वतःकडे कमीपणा घेत जा आणि दुसऱ्याला मोठेपणा देत जा. देव मुद्दाम मोठ्या मोठ्यानं बोलायला लागले. आम्ही म्हणले तोंडाकडे जाणार, आम्ही तोंडाकडे जाणार. राक्षस लगेच म्हणले आम्हाला काय तुम्ही काय कच्च्या बापाचे समजलात का? म्हणले आम्ही तोंडाकडे जाणार. देव म्हणले ठीक आहे तुम्ही तोंडाकडे जा, आम्ही शेपटाकडे जाऊ. शेपटाकडे देव गेले आणि कुणाकडे गेले? हे सगळेच्या सगळे तोंडाकडे गेले राक्षस. समुद्र मंथन सुरू झाले. फा 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 त्या सर्पानं विष ओकायला सुरुवात केलं. परिणाम काय झाला महाराज? राक्षस काळे झाले. समुद्र मंथनला सुरुवात झाली, जोरात मंथन सुरू झालं. इतक्यात सुरुवातीला काय निघालं? सुरुवातीला भयानक मोठं हलाहाल नावाचं विष निघालं. मला जरा समोरची माणसं दिसत नाहीत बरं का? नाईक सर अध्यक्षजी आलेत का? वा वा वा, म्हणजे उजेड समोर असल्यामुळं मला माणसं दिसत नाही. अध्यक्षजी मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या ज्या वेळी सत्कार्य करायला जाल त्या त्यावेळी पहिली तुमच्याकडे जी येईल तिचं नाव निंदा. कळलं का? चांगलं कार्य करत असताना सुरुवातीला आपल्या पदरात काय पडतं? निंदा पडतं. बरोबर अध्यक्षाला म्हणणार एवढा मोठा तुम्ही कार्यक्रम केला, याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मिळालंच असेल. अध्यक्षाला फार मोठं मिळालं. काय मिळालं ऐका? तुम्हाला सगळ्याला अमृत पान करण्याचं पुण्य त्यांना मिळालं. माझं बोलणं बरोबर आहे का सर? मागं ऐकू येतं ना? तुम्हाला सगळ्याला अमृत पान कुणामुळे मिळालं? या कमिटीमुळं, या मंदिर कमिटीमुळं तुम्हाला मिळालं. मिळालं की नाही? त्यांना मिळालं. तुम्हाला सगळ्याला अमृत पान करण्याचं पुण्य मिळालं. पण लोक निंदा करत असतात. ही कथा एकच सांगते, सत्कार्य करायला की अगोदर विष निघतं. सगळे घाबरून गेले. धडधडा सगळे अगदी जळायला लागले. जग जळायला लागलं. आता काय करावं भगवान? काय करावं? काय करावं? भगवंताने एकच सांगितलं, जो देतो तो देव, जो घेतो तो देव, आणि जो देतो तो महादेव. तुमचे वाईट गोष्ट सहन करतो आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी देतो, त्याला महादेव म्हणतात. तुम्ही महादेवाला शरण गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. सगळेच्या सगळे महादेवाला शरण गेले बरं का. हे कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ. आयो शरण तिहारे शंभु तार तार तू. आयो शरण तिहारे शंभु तार तार तू. कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ. आयो शरण तिहारे शंभु तार तार तू. आयो शरण तिहारे शंभु तार तार तू. कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ. आयो शरण तिहारे शंभु तार तार तू. आयो शरण तिहारे शंभु तार तार तू. कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ. आयो शरण तिहारे शंभु तार तार तू. आयो शरण तिहारे शंभु तार तार तू. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, मांगा जिन्हें जहाँ वो वरदान दे दिया. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, मांगा जिन्हें जहाँ वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायजा, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू, बड़ा दातार तू. आयो शरण तिहारे शंभु तार तार. आयो शरण तिहारे शंभु तार तार. कैलास के निवासी नमो बार बार हूँ,
आयो शरंती हरे शंभो तार तार तू आयो शरंती हरे शंभो तार तार तू क्या क्या नहीं दिया है हमें क्या प्रमाण दे क्या क्या नहीं दिया है हमें बस गए त्रिलोक शंभो तेरे दान से शंभो तेरे दान से अरे जहर पिया जीवन दिया जहर पिया जीवन दिया बड़ा उदार तू बड़ा उदार तू आयो शरंती हरे शंभो आयो शरंती कैलास के निवासी नमो आयो शरंती हरे शंभो आयो शरंती हरे शंभो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोले नमः शिवाय जय जय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोले नमः नमः